आताच्या घडीची एक मोठी बातमी आपल्या समोर आहे। राम शिंदेंच्या समर्थकांनी दावा केलाय रोहित पवारांच्या माणसांनी पैसे वाटप केल्याचा हा दावा राम शिंदेंनी केलाय। राम शिंदेंच्या समर्थकांकडून हा दावा करण्यात आलाय। रोहित पवारांच्या माणसांनी पैसे वाटप केल्याचा दावा राम शिंदेंच्या समर्थकांकडून हा दावा करण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। मात्र अद्याप कोणत्याही पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। आणखीन एक दिवसभरातली ही घटना तिसरी घटना पैसे वाटपासंदर्भातली आपल्याला म्हणता येईल। या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवार आणि राम शिंदे हे आमने सामने आलेत। रोहित पवारांच्या माणसांनी पैसे वाटप केल्याचा दावा राम शिंदेंच्या समर्थकांनी केलाय। दिवसभरातली तिसरी पैसे वाटपाची घटना आपल्या समोर आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। स्वप्नील झोडगे आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। स्वप्नील, एकूणच हा सगळा काय प्रकार आहे? दिवसभरातली ही तिसरी घटना म्हणता येईल। राम शिंदेंनी आरोप केलाय रोहित पवारांच्या समर्थकांवरती पैसे वाटपाचा आरोप आहे। काय अधिक माहिती आहे आपल्याकडे? नक्कीच प्रशांत सर, कर्जत जामखेड मतदारसंघामधील नान्नज येथे रोहित पवारांच्या माणसांकडून पैसे वाटप केल्याचा दावा राम शिंदेच्या समर्थकांनी केलेला आहे। मोहिते नावाच्या व्यक्तीने पैसे वाटप करत असल्याचं राम शिंदे यांच्या समर्थकांचं देखील म्हणणं आहे। संबंधित व्यक्तीला पैशासह लोकांनी ताब्यात घेतलंय आणि हा व्हिडिओही समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची सध्या चौकशी सुरू आहे। या संदर्भात आपलं कुठल्या राजकीय नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी काही चर्चा झाली आहे का? माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलाय का? कारण हा सगळा प्रकार जो आहे हा मतदानाच्या आदल्या दिवशी घडतोय। नक्कीच सर, माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण कोणीही बोलण्यास सध्या तरी तयार नाहीये। अधिकृत गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे अद्याप कोणी स्पष्ट बोलत नाही। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। आणखीन एक पैसे वाटपाची घटना समोर येते। रोहित पवार आणि राम शिंदे समर्थकांमध्ये या संपूर्ण घटनेवरून बाचाबाची झाली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। या सगळ्या संदर्भातला तपास सुरू आहे। जी व्यक्ती हे कृत्य करत होती त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय। मात्र ही व्यक्ती कोणती आहे? रोहित पवारांचीच व्यक्ती आहे का किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का? या संदर्भातली माहिती मिळू शकली नाहीये।